तडा केल्याशिवाय, या भ्रष्टाचाराची चौकशी झाल्याशिवाय, अधिकारावर कारवाई झाल्याशिवाय, या सुद्धा कंट्रॅक्शनवर कारवाई झाल्याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष स्वस्थ बसणार नाही. आणि याच्या कदाचित 5 धरण फुटल्याने जर फुटलं निकट झालेल्या कामामुळे तर आमचे लेणी धरणाच्या खालचे जेवढे गाव आहेत तेवढ्या गावांना धोका या ठिकाणी भविष्यामध्ये होऊ शकते. म्हणून या अधिकाऱ्यांना त्या लोकप्रतिनिधीला जोड्यानं आणलं पाहिजे. जोड्यानं हे काम केवळ यांना पैसा कमविण्याचा धंदा झालेला आहे. धरण चौकशी समिती जर मॅनेज झाली, चौकशी समितीनं जर अहवाल त्यांच्यासारखा पोषक दिला तर आम्हाला लोकशाही मार्गाने पुढचे आंदोलन आहे. आझाद मैदानावर आंदोलन करू, आम्ही देगलूरला चक्काजाम आंदोलन करू, हायवेवर आम्ही सोडणार नाही. आम्हाला हे धरण भविष्यामध्ये आम्हाला मरण होऊ नये म्हणून आमचे हे प्रयत्न चालू आहेत. 6 कोटीचं बजेट 12 कोटीवर कसं गेलं गळभरणीचं, इथंच भ्रष्टाचार आहे. आणि सुजाता कंट्रॅक्शनला काम देणं इथंच पाणी मुरलेलं आहे. याची चौकशी झाली पाहिजे. नमस्कार, मी सचिन जाधव. आज आपण नांदेड जिल्ह्यामध्ये आहोत. नांदेड जिल्ह्याच्या तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेशाच्या बॉर्डरवर असलेला देगलूर तालुका येथील काही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही कार्यकर्ते, उपजिल्हा प्रमुख महेश पाटील यांनी नांदेड येथे जलसंपदा कार्यालयाच्या समोर त्यांनी आंदोलन केलेलं आहे. आणि त्यांच्या काय मागण्या आहेत आज आपण सविस्तर जाणून घेऊया. काल तुम्ही आंदोलन केले होते नांदेडला आणि त्या आंदोलनाची चर्चा संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये होत आहे. त्याच पार्श्वभूमीवरती आपण तुमच्या जी काय मागण्या आहेत किंवा त्याची पार्श्वभूमी काय होती, कशामुळे तुम्ही आंदोलन केलं आहे आणि तुमच्या मागण्या काय आहेत असं तुम्ही सांगू शकता. लेंडी प्रकल्पाचं काम अनेक वर्षापासून रेंगाळत पडलेलं होतं, जे अंतिम टप्प्यामध्ये या ठिकाणी आलेलं आहे. सध्या गळभरणीचं काम त्या ठिकाणी चालू आहे. आणि या गळभरणीच्या कामामध्ये जे मुळे कंस्ट्रक्शननं टाकून दिलेलं जे वेस्ट मटेरियल आहे, माती, दगड, मुरूम, रेती असलं वेस्ट मटेरियल, त्या टाकून दिलेलं वेस्ट मटेरियल त्या गळभरणीच्या कामामध्ये त्या ठिकाणी वापरून इथे कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी सुजाता कंस्ट्रक्शन म्हणणाऱ्या कंस्ट्रक्शननं, ज्याला आतापर्यंत कोणत्याच कामाचा अनुभव नव्हता, ज्याला फक्त ड्रेनेजचं लाईन, पाईपलाईन असे जे कामं लहानसहान कामं करणारं हे जे कंस्ट्रक्शनला एवढ्या मोठ्या वरदान ठरणाऱ्या लेंडी प्रकल्पाचं काम, अंतिम टप्प्यातलं महत्त्वाचं काम या सुजाता कंस्ट्रक्शनला कसं काय मिळालं, ह्याच्यातच मुळात भ्रष्टाचार आहे. ह्याच्यातच मोठा गोडबंगाल त्या ठिकाणी आहे. आणि तो जो काम या ठिकाणी चालू आहे अतिशय निकृष्ट दर्जाचा आहे. माती निकृष्ट दर्जाची आहे, मुरूम निकृष्ट दर्जाचा आहे, रेती निकृष्ट दर्जाची आहे, दगड निकृष्ट दर्जाचा आहे. त्या वापरण्यात येणाऱ्या मातीमध्ये झाडाच्या मुळा आहेत, दगड आहे, पाणी वापरून त्या ठिकाणी डोजर फिरण्यात येत नाही. असं निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी होत आहे. भविष्यामध्ये या धरणाचं जसं पानशेतचं धरण त्या ठिकाणी फुटून अनेक गावं मनुष्यहानी झाली होती, प्राणहानी झाली होती, शेतीची हानी झाली होती, तसं हे लेंडी धरण हे आमच्यासाठी धरण नसून मरण ठरण्याची शक्यता हे निकृष्ट दर्जाच्या कामामुळे या ठिकाणी होत आहे. म्हणून या कामाची चौकशी झाली पाहिजे. जे निकृष्ट दर्जाचं मटेरियल या ठिकाणी सुजाता कंस्ट्रक्शननं अधिकाराला हाताशी धरून, जो चौगुले म्हणायचा जो कार्यकारी अभियंता, तत्कालीन कार्यकारी अभियंता चौगुले आणि आताचा जो उपअभियंता आहे जाधव, यांना हाताशी धरून हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं या ठिकाणी चालू आहे. ह्या कामाची चौकशी झाली पाहिजे. निकृष्ट दर्जाचं काम त्या ठिकाणी साहित्य काढून टाकून दिलं पाहिजे. म्हणून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं नांदेडच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण केलं आमच्या पदाधिकाऱ्यांनी. पुन्हा देगलूरच्या भक्तापूर रोडच्या लेंडी प्रकल्पच्या कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयासमोर भर पावसामध्ये, तुफान पावसामध्ये 7 घंटे त्या ठिकाणी निदर्शनं झाली, धरणे झाली, हलकी बजाव आंदोलन झालं, तरी पण त्या अधिकाऱ्याला घाम फुटलं नाही. चिरीबिरी घेऊन अधिकारी ते प्रकरण त्या अधिकारी त्या गुत्तेदाराला हाताशी धरून ते काम, ते भ्रष्टाचार दाबण्याचं काम या ठिकाणी चालू केलेलं आहे. म्हणून काल रोजी 6 रोजी जे मुख्य अभियंता आहेत, जे संभाजीनगरवरून नुकतंच नांदेडला कार्यालय स्थलांतर झालेलं आहे, जे मुख्य अभियंता जे अरुण पवार साहेब आहेत, त्यांच्या अरुण नाईक साहेब त्यांच्या कार्यालयासमोर आम्ही काल शिवसेनेचे पदाधिकारी, आमचे विधानसभा प्रमुख मान्य पांडुरंग पाटील थडके देगावकर, शिवसेनेचे शहर प्रमुख मान्य श्री भगवानरावजी जाधव, अनेक पदाधिकाऱ्यांनी काल आम्ही मुख्य कार्यालयासमोर पाटबंधारे विभागाच्या मुख्य अभियंत्याच्या दारासमोर त्या ठिकाणी निदर्शने झाले, धरणे झालं, हलकी बजाव आंदोलन झालं. मुख्य अभियंता मान्य श्री अरुणजी नाईक साहेब यांनी या झालेल्या निकृष्ट कामाच्या चौकशीसाठी त्या ठिकाणी समिती नेमलेला आहे. आणि समितीमध्ये त्यांनी 10 दिवसामध्ये त्या समितीचा अहवाल सादर करावा असा आदेश दिलेला आहे. आणि त्या समितीमध्ये दोषी आढळल्यानंतर त्या अधिकाऱ्यावर, त्या कंस्ट्रक्शनवर कारवाई करण्याचं त्यांनी लेखी आश्वासन आम्हाला त्यांनी दिलेलं आहे. म्हणून हे आमचं कालचं आंदोलन आम्ही स्थगित केलेलं आहोत. एवढ्या उपरे आम्ही थांबणार नाही. मुंबईला जाऊन पाटबंधारे मंत्र्याला त्या ठिकाणी निवेदन सादर करणार आहोत. संभाजीनगरच्या गुणतंत्र विभागाला जाऊन त्या ठिकाणी आम्ही निवेदन देणार आहोत. एवढ्यावर जर एक प्रकरण दाबण्याचा प्रकरण जर या ठिकाणी अधिकारी, मंत्री, संबंधित लोकप्रतिनिधी जर त्या अधिकाराला, त्या गुत्तेदाराला जर पाठीशी घालत असतील तर आम्ही मुंबईच्या आझाद मैदानावर
अमर उपोषण त्या ठिकाणी करू आणि देगलूरच्या हैदराबाद दिल्ली हायवेवर नवीन बसस्थानकासमोर असंख्य लोकांना त्या ठिकाणी सोबत घेऊन रास्ता रोको आंदोलन करून या शासनाला या प्रशासनाला सळो की पळो करून सोडू. पण या कामाचं आम्ही निपटारा केल्याशिवाय, या भ्रष्टाचाराची चौकशी झाल्याशिवाय, अधिकाऱ्यावर कारवाई झाल्याशिवाय, या सुजाता कंट्रॅक्शनवर कारवाई झाल्याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष स्वस्थ बसणार नाही असं मी या ठिकाणी नमूद करतो. हे जे धरण आहे हे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी ह्यांचं चरण्याचं कुरण झालेलं आहे. 6 कोटीचं बजेट असलेलं आहे गळभरणीच्या कामाला. 6 कोटीचं बजेट होतं, आज 12 कोटीचं एस्टिमेट केलं त्यांनी. टेबलवर 12 कोटीची फाईल पडून आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये अधिकारी आणि लोकप्रतिनिधी केवळ खाण्यासाठी खाय 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 ढेकर येणार यांना. हे कुरण होय त्यांचं चरण्याचं कुरण झालेलं आहे. हे लेंडी धरण म्हणजे यांचं चरण्याचं कुरण झालेलं आहे. आणि याच्या कदाचित पानशेपचं धरण फुटल्याने जर फुटलं निकट दर्जाच्या कामामुळं तर आमचे लेंडी धरणाच्या खालचे जेवढे गाव आहेत तेवढ्या गावांना धोका या ठिकाणी भविष्यामध्ये होऊ शकते. म्हणून हे काम चांगलं होणं गरजेचं आहे. ह्या अधिकाऱ्यांना, ह्या लोकप्रतिनिधीला जोड्यानं आणलं पाहिजे, जोड्यानं. हे काम केवळ यांना पैसा कमविण्याचा धंदा झालेला आहे धरणाचा. म्हणून आमचं आंदोलन अजून तीव्र करू. जरी तर आपलं समाधान जर झालं नाही तर इथं समाधान झालं नाही, चौकशी समिती नेमली, चौकशी समिती जर मॅनेज झाली, चौकशी समितीनं जर अहवाल त्यांच्यासारखा पोषक दिला तर आम्हाला लोकशाही मार्गाने पुढचे आंदोलन आहे. आझाद मैदानावर आंदोलन करू, आम्ही देगलूरला चक्का जाम आंदोलन करू, हायवेवर. आम्ही सोडणार नाही. आम्हाला हे धरण भविष्यामध्ये आम्हाला मरण होऊ नये म्हणून आमचे हे प्रयत्न चालू आहेत. गळभरणीचं काम हे अतिशय महत्त्वाचं राहते. थोडं जर पाणी वाहत निघून गेलं, एखादा कालवा जर पडला तर पूर्ण धरण फुटू शकते. आणि धरण फुटलं तर धरणाखालचे जेवढे आमचे गाव आहेत देगलूर बिलोली तालुक्यातले ते सगळ्या गावांना या ठिकाणी मनुष्यहानी, प्राणहानी, शेतीहानी या ठिकाणी होऊ शकते. म्हणून आमचा हे आटापिटा चालू आहे. पण हे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी ह्याला केवळ चरण्याचं कुरण म्हणून वापरत आहे. 6 कोटीचं बजेट 12 कोटीवर कसं केलं गळभरणीचं? इथंच भ्रष्टाचार आहे. आणि सुजाता कंट्रॅक्शनला काम देणं इथंच पाणी मुरलेलं आहे. ह्याची चौकशी झाली पाहिजे. म्हणून आमचं हे आटापिटा चालू आहे. बिलोली विधानसभेचे प्रमुख आणि शिवसेना नेते पांडुरंग पाटील थडके हे सुद्धा आहेत आणि त्यांनी सुद्धा या आंदोलनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्यासुद्धा आपण बोलणं करून घ्या. साहेब, आपलं स्वागत आहे भावेश मीडियामध्ये. काय सांगणार आपण जे काल जे आंदोलन केलंय, तुमची काय मुख्य मागणी किंवा पक्षाच्या वतीनं तुमची काय मागणी होती कालच्या आंदोलनामध्ये? आमचा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं गेल्या 9 तारखेला आम्ही लेंडे धरणावरती गेलोत. त्या ठिकाणी बघितलोत तर त्या ठिकाणचं जे मुळे कन्स्ट्रक्शनचं जे काम होतं अगोदरचं पूर्वीचं ते अतिशय चांगलं होतं. आणि त्याच्याकडून काम करून घेऊन सुजाता कंपनीला हे टेंडर देण्यात आलेलं आहे. सुजाता कंपनीच्या माध्यमातून या जाधव जे उपकार्यकारी अभियंता आहेत जाधव यांच्या नियंत्रणाखाली त्या ठिकाणी जे काम चालू आहे सुजाता कन्स्ट्रक्शनचं, तर त्या ठिकाणी गळभरणीच्या कामामध्ये अतिशय निकृष्ट काम आम्हाला दिसून आलं. त्यामध्ये जे मातीचं काम आहे ते पोयटा मातीचा उपयोग त्या ठिकाणी करण्यात आलेला नाही. आणि त्या ठिकाणचे जे दगडाचं पिचिंगचं काम आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचे दगड त्या ठिकाणी वापरण्यात आलेले आहे. मुरुम पण माती मिश्रित आहे, दगड मिश्रित आहे आणि लाकडं मिश्रित असलेले, मूळ मिश्रित असलेले त्या ठिकाणी आढळून आले आहे. आणि ज्या गळभरणीचं काम हे हायवानं, टिप्परनं, मोठमोठ्या यंत्रसामुग्रीनं त्या ठिकाणी करायला पाहिजे, पण त्या ठिकाणी छोटेसे ट्रॅक्टर जे गावामध्ये उपयोगात असतात शेतीच्या कामाला, त्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून त्या ठिकाणच्या नदीचं जे रेती आहे म्हणजे निकृष्ट दर्जाची जे माती मिश्रित असलेली त्या ठिकाणचं जवळच असल्यामुळे जवळ असल्यामुळं त्या ठिकाणचं उत्खनन होऊन त्या ठिकाणी गळभरणीचं काम त्या ठिकाणी चालू होतं. आम्ही सर्व टीम त्या ठिकाणी गेलोत. ते सर्व काम आम्ही आमच्या निदर्शनात आलोत. आणि त्या ठिकाणी जे पिचिंगचं काम, जे पाणी टाकून पिचिंगचं काम जे होते आणि दबाईचं काम ते रूट रोलरच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. पण तसं न होतं जे साधा रोलर जे आपल्या इथं अवेलेबल असतो त्या साध्या रोलरच्या माध्यमातून त्या ठिकाणी दबाई केली जाते आणि लात मारल्या तिथं खड्डा पडत होता. म्हणजे एवढं अतिशय निकृष्ट दर्जाचं काम त्या ठिकाणी चालू होतं. तुमची मुख्य मागणी काय? आमची मुख्य मागणी एवढीच आहे की जे काम झालेले आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेले आहे. निकृष्ट दर्जाचं काम झाल्यानंतर त्या ठिकाणचं गळभरणीचं जे काम झालं ते गळभरणीचं जे त्या ठिकाणी साहित्य पडलेले आहेत ते साहित्य वापस करून म्हणजे काढून त्या ठिकाणी पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा, चांगल्या क्वालिटीचा माल त्या ठिकाणी भरण्यात यावं, चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी काम करण्यात यावं. आणि तत्कालीन जे चौगुले असतील आणि कार्यकारी अभियंता आणि उपकार्यकारी अभियंता जे जाधव आहेत यांना शासन स्तरावरून त्यांना बडतर्फ करण्यात यावं. आणि सुजाता कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून जे काम निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे त्या सुजाता कंपनीकडून ते काम काढून घेण्यात यावं. आणि पूर्वीचे जे मूळ कंपनी असेल किंवा इतर कोणत्या चांगल्या पद्धतीचं जे कन्स्ट्रक्शन असेल त्यांना ते काम देण्यात यावं आणि हे काम चांगल्या पद्धतीने व्हावं. आपण जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा.